स्वतःवर विश्वास ठेवा. सगळ्यात मोठी शक्ती म्हणजे स्वतःवरील विश्वास. माणसाला काहीही अशक्य नाही, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे आपण स्वतःमध्ये असलेल्या काही शक्ती ओळखूच शकत नाही. माणसाने आपल्या मनाच्या खोलवर बघितलं तर त्या शक्ती आपल्याला ओळखू येऊ शकतात. त्या शक्तीचा वापर करून आपण कोणतेही अशक्य काम करू शकतो. शक्तींना फार महत्त्व आहे. माणसाचा सर्वात मोठा आजार म्हणजे निराशा. निराशा हा असा मोठा आजार आहे की त्याचा फटका एखाद्याला बसला की त्यातून बाहेर निघणे त्याला अशक्य होते. बरेच लोक भरपूर उत्साहाने नवीन गोष्टींची सुरुवात करतात. उत्साह ओसरत कमी होत गेला की त्या गोष्टींमध्ये निराशा यायला सुरुवात होते आणि मग आपल्याला अपयश येते. म्हणूनच कधी आपला उत्साह कमी होऊ देऊ नका. आपल्याला काय करायचे आहे, त्यातून काय मिळणार आहे हे आधी ठरवा व त्याचा पाठलाग उत्साहाने करा. म्हणजे निश्चितच यश तुमच्या हातात येईल. प्रत्येकाच्या जीवनात प्रेरणा देणारी अशी कुणीतरी एक व्यक्ती असते. ती व्यक्ती सतत आपल्या पाठीशी असते. अपयशातून खचून गेलेल्या लोकांना नवीन प्रेरणा देणारी ही व्यक्ती असते. प्रत्येकाला आपल्या आयुष्यात अशी एखादी तरी व्यक्ती भेटतेच आणि ती असतेच. त्याने पूर्वनियोजित केले पाहिजे की त्याला काय करायचे आहे, म्हणजेच यश नक्की तुम्हाला मिळेल. प्रत्येकाच्या जीवनामध्ये अशी ही प्रेरणा देणारी व्यक्ती आपण शोधली पाहिजे किंवा त्यातून आपण समज घेतला पाहिजे. म्हणजे आपण अपयशात खचून जाणार नाही. लोकांना नवीन प्रेरणा देणारी ही व्यक्ती असते. प्रत्येकाला आपल्या आयुष्यात कोणत्या क्षेत्रात यश मिळवायचे आहे, यशस्वी व्हायचे आहे हे त्याने पूर्वनियोजित केले पाहिजे. म्हणजे यश नक्कीच तुम्हाला मिळेल. जेव्हा सगळे मार्ग बंद होतात तीच खरी वेळ असते आपल्याला नवीन काहीतरी करायची. जगातले सगळे मार्ग बंद झाले तर खचून जाऊ नका. जीवनात नेहमी लक्षात ठेवा, आपल्याला खाली खेचणारे लोक नेहमी खालच्या पायरीवर असतात. ते लोक विसरून जातात की आपण कोणत्या पायरीवर उभे आहेत. की लक्षात ठेवा, जेव्हा एखादे बीज काळोखात अंधारात जमिनीच्या पोटात असते तेव्हा ते जास्त ऊर्जा घेऊन बाहेर निघते आणि जास्त ऊर्जेने प्रेरित होते. नोकर तर आयुष्यात कधीही होता येईल, पण मालक होण्याची इच्छा ठेवा. मालक होऊन जगण्याचा स्वाभिमान ठेवा. गरीब म्हणून एखाद्या घरात जन्म घेऊ शकता, पण मरताना मात्र नेहमी श्रीमंत होऊन मरा. जन्म हातात नाही, पण कर्तृत्व तुमच्या हातात आहे. तुमचं कर्तृत्व तुम्हीच ठरवा. स्वाभिमानाने जगा. म्हणतात ना, अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. त्यामुळे अपयश हे संकट नाही तर चॅलेंज म्हणून स्वीकारा. आपण कोण आहोत आणि आपल्याला काय करायचे आहे यातलं अंतर म्हणजे तुम्ही काय करता हे ज्याला समजलं त्याचा जीवनाचं गणित जुळलं. आपलं गणित नक्कीच जुळवा. ते फार महत्त्वाचं आहे. दुसऱ्यासोबत स्पर्धा करण्यापेक्षा आपला वेळ वाया जातो, तो वाया घालवू नका. स्पर्धा करायचीच आहे ना तर स्वतःशी करा. मी कसा पुढे जाईल, मी काय कराल हे लक्षात ठेवा. हिरा कितीही खोलवर असला, जमिनीत दडपून राहिला तरी तो चमकतोच ना. त्याप्रमाणे सतत चमकत राहा. आयुष्य फुलवत राहा.